श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता पुढे वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी. स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती. महिमा श्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुनी तयांला. अज्ञान चक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन. असो झाली काही वेळ समाधी उतरवून तत्काळ. नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजांवरी. मस्तक ठेविले झडकरी. सद्गतीत झाले अंतरी. हर्ष पोटी न समावे उठवनिया करीती स्तुती. धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती. रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली. तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली. कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती. आळंदी क्षेत्री परतून येती तेथेची वास्तव्य करीती. सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्मकृत्ये केली. दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहोनिया पाहुणे नृसिंह सरस्वतीसी. समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी. वारयोषिता पाळोनी तियेसी द्यावे सोडोनी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी. अंती जासी सुखाने ऐकुनी समर्थांची वाणी. आश्चर्य वाटले सकलामणी. नृसिंह सरस्वती स्वामी यसोनी. विपरीत केवी करतील पर्यंतरीची खून. येती तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन. शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शना ते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी. खड्ग दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊनी तैसेच. आला परत स्वस्थानास झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले. हे सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत परी श्रीचरणी चरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी नवलपरी झाले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनविनी मरण माझे चुकवावे. ते पाहोनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोंची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती. बैला प्रतिदिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथ. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.